पार्टनर, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. पण मी खरंच काही मुद्दाम नाही केलं. मला माहितीच नव्हतं त्या गोळ्यांबद्दल. जर मला माहिती असतं ना तर मी अशी अजिबात वागले नसते. पण किती मूर्ख आहे मी. मूर्खासारखं ते एजंटसाठी चिठ्ठ्या लिहित बसले आणि त्या नादात आजीची काळजी घ्यायचीच विसरली. म्हणजे त्या म्हणाल्या होत्या ना मी जाऊन पडते. मी जाऊन एकदा त्यांना विचारायला हवं होतं ना, गोळ्या घेतल्यात का वगैरे, असं काहीतरी चौकशी करायला हवी होती मी. पार्टनर, तू ना माझ्या चुकीसाठी मला काय हवी ती शिक्षा दे. म्हणजे जे माझ्यावर चिडू दे, मला ओरडू दे, घरातले माझ्याशी बोलणं बंद करू दे, काय वाटेल ते सगळं सहन करीन. पण पार्टनर, प्लीज माझ्या आजींना काही होऊ देऊ नकोस. आई कुठे? काय झालंय तिला? आजी चक्कर येऊन पडली. डॉक्टर तिला तपासतायत रूम मध्ये. एजे, एजे, डॉक्टर काय झालं आईला? इज शी फाईन? ऑलरेडी त्यांना बीपीचा त्रास आहेच आणि बहुतेक सकाळपासून त्यांनी पाणी प्यायलं नाहीये आणि दुपारच्या गोळ्याही त्यांच्या मिस झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना हा त्रास झालेला आहे. सरू, काय झालं? आजींची तब्येत कशी आहे आता? आजीनं इंजेक्शन दिलं, आता त्या स्टेबल आहेत. आय नो मिस्टर एजे, तुम्ही फार बिझी असता, परंतु आजींची जबाबदारी कोणाला तरी द्यायला हवी ना. आय टेक केअर ऑफ इट. डोंट वरी. मी इंजेक्शन दिलेलं आहे. डोंट वरी, शी विल बी फाईन. पण काहीतरी पचायला हलकं असं खायला द्या. ओके, येते मी. काही लागलं तर मला फोन करा. थँक्यू. एक मिनिट. विराज, विराज. हा हा, आलो, एक मिनिट. डॉक्टरांना बाहेर सोडून. डॉक्टर टी. ओके, थँक्स. थँक्यू. एजे, नॉट नाव दुर्गा, नॉट नाव. आधी आईसाठी खायला काहीतरी बनवायला हवं. यश, आजींपाशी बस प्लीज. आजी, तू आराम कर. अरे नाही, बस बस, बरं वाटतं. किती आजीची सेवा आई, करशील. आई तुझ्यासाठी सूप बनवलंय. थोडं पिऊन. एक मिनिट बघा. हे जे लीलावहिनी, मी आलोच. ऐक, उठते उठते काय काय काय. वा, छान. मुगाचं कढण ना. खूप छान झालंय. तुझ्या हातची चव नाहीये. कोणी केलंय? वा, छान झालंय.
आजी शांत हो. अगं, बरी आहे मी. रडू नको. आजी असं खरंच चुकलं. माझ्या लक्षातच नव्हतं तुम्हाला गोळी द्यायची आणि म्हणून झालं नाही. तुम्ही ठीक आहात का आता? ओ ग, मी पूर्णतः ठीक आहे. अगं नाही रडायचं. शांत हो. हं? किशोराशी काय जादू केली हिने की एजे आणि आजींची एवढी लाडकी झाली. त्यांना हिचं कुठल्याही चुकीचं वागणं सुद्धा खटकत नाहीये.